गीता वाचल्याने काय होतं? आपण एकामागोमाग एक लढाया हरत गेलो. आपली अर्धी जमीन हिसकावून घेतली गेली. त्यावर पाकिस्तान, बांगलादेश तयार झाले. धर्माचं रक्षण करायचं असेल तर शास्त्र नवे शस्त्र लागतात, असा युक्तिवाद केला जातो. पण मी 100 वेळा सांगितलंय की गीता वाचणारा माणूस हरू शकत नाही. त्याच्यासमोर 10 जण उभे राहिले तरी तो मरेल कदाचित, पण हार मानणार नाही. ज्या गीतेमध्ये मुख्य संदेशच हा आहे की मागे हटायचं नाही. मनाला जखमा होतील, शरीराला त्रास होईल, मोह अडथळा बनेल, भीती वाटेल, तरी सुद्धा तू युद्ध कर पार्थ. अशी गीता वाचणारा माणूस 12 शतकं लढाया तशा काय हरतोय? आपण युद्ध यामुळे हरलो कारण आपल्या मनात वेदांताबद्दल आदरच नव्हता. होय, धर्माच्या नावाखाली उलटसुलट परंपरा होत्या आपल्याकडे. फालतू कर्मकांड आणि अंधश्रद्धा घट्ट धरून बसलो होतो. पण अशा कर्मकांडांनी आणि परंपरांनी युद्ध जिंकता येत नाही. पण लोकांचा कुतर्क बघा. म्हणतात गीता तर होतीच नेहमीपासून, तरीही मुसलमान आले आणि त्यांनी आपल्याला हरवलं, धर्मांतर घडवलं. तुम्ही माझ्या कपाळावर बंदूक ठेवून किंवा माझ्या गळ्यावर तलवार ठेवून कृष्णापासून मला दूर करू शकता का? जर खरंच गीता वाचली असती तर तुम्ही धर्मांतर केलं असतं का? गोष्ट इतकी सोपी आहे. तुम्हाला खरं तर कधीच धर्माशी काही देणं घेणं नव्हतंच. याचा अर्थ असा आहे की गीता कधी नीट वाचलीच गेली नाही.